ग्रुप बाय सानवी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आज आपण सायटिकाबद्दल माहिती घेणार आहोत। सायटिका म्हणजे पाठीच्या खालच्या भागातून पायापर्यंत जाणारी वेदना। योग्य योगासन केल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होते। जास्त वेळ बसणे, चुकीची बसण्याची पद्धत किंवा डिस्क प्रॉब्लेम मुळे सायटिका पेन होऊ शकतो। नियमित योगा आणि स्ट्रेचिंग केल्याने सायटिका वरचा दबाव कमी होऊ शकतो। सायटिका पेन कमी करण्यासाठी हलका योगा, स्ट्रेचिंग आणि योग पोस्चर खूप महत्त्वाचे आहे। चला तर मग सुरुवात करूया। सुरुवातीला दोन्ही पाय आपल्याला उजवा आणि डावा पाय या पद्धतीने आपल्याला एक एक पाय घेऊन टॅपिंग करायचं आहे 1 ते 10 काउंटिंग। यानंतर दोन्ही पाय एकत्र घेऊन समोरच्या दिशेने स्ट्रेचिंग्स करायचे आहेत। होल्ड 1 ते 10 काउंटिंग। यानंतर आपल्या दिशेने वळवायचे आहेत पायांची बोटं आणि स्ट्रेच करायचे आहेत। इथे सुद्धा 1 ते 10 काउंटिंग। यानंतर आपण डावा पाय उजव्या मांडी ठेवून आपल्याला स्ट्रेच करायचा आहे। उजवा पाय सरळ राहील 1 ते 10 काउंटिंग। आता यानंतर आपण सेम उजवा पाय डाव्या मांडीवरती ठेवणार आहोत आणि स्ट्रेच करायचा आहे। पाय सरळ राहतील, रिलॅक्स करायचा आहे। आता आपण करणार आहोत अर्ध मसंद्रासन। आपण उजवा पाय डाव्या मांडीच्या वरून घेतला आहे आणि डावी मांडी आपण मांडी घातल्याप्रमाणे फोल्ड केली आहे। यानंतर विरुद्ध दिशेचा आपल्याला हात या पद्धतीने ठेवून पाठीमागे वळून आपल्याला स्ट्रेच करायचा आहे। तुम्हाला जाणवेल की मांडीच्या साईडच्या दिशेने स्ट्रेचिंग जाणवलेली या पद्धतीने स्ट्रेच करायचं आहे। 1 ते 10 काउंटिंग सुरुवातीला करायचं आहे। त्यानंतर आपल्याला असे वाढवत घेऊन जायचं आहे, लक्षात ठेवा। आता सेम आपल्याला पुन्हा याच पद्धतीने करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे थोडं। आता यानंतर आपण डावा पाय उजव्या मांडीच्या बाजूने ठेवून खालचा पाय आपण फोल्ड करणार आहोत आणि विरुद्ध दिशेचा हात घेऊन पाठीमागे आपण वळणार आहोत। स्ट्रेच करायचा आहे 1 ते 10 काउंटिंग। त्यानंतर आपल्याला अस्ती वाढवत जायचं आहे। तुमचा सायटिकाचा जो प्रॉब्लेम आहे तो दूर होण्यास मदत होईल। त्याचबरोबर कंबर दुखीसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे, तर नक्कीच करायचं आपल्याला। रिलॅक्स करायचं आहे। आता यानंतर आपण गुडघ्यांवरती येणार आहोत। आता आपण उजवा पाय मांडी घातल्याप्रमाणे ठेवायचा आहे आणि डावा पाय जो आहे तो पाठीमागे सोडून द्यायचा आहे आणि या पद्धतीने स्ट्रेचिंग द्यायची आहे। 1 ते 10 काउंटिंग करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे। आता यानंतर सेम आपण जसं उजव्या पायाचं केलं त्याचप्रमाणे आपल्याला डावा पाय पुढे घेऊन मांडी घातल्याप्रमाणे आपल्याला ठेवायचा आहे आणि सेम आपण आता उजवा पाय पाठीमागे सोडून देणार आहोत आणि या पद्धतीने दोन्ही हात जमिनीवरती ठेवून आपण रिलॅक्स स्ट्रेच करणार आहोत। 1 ते 10 काउंटिंग, रिलॅक्स करायचं आहे। आता यानंतर आपल्याला मॅटवरती झोपायचं आहे। आता आपण उजवा पाय जो आहे तो डाव्या मांडीच्या बाजूने घेऊन आपण विरुद्ध दिशेला आपण बघायचं आहे आणि दोन्ही हात आपण बाजूला ठेवायचा आहे, स्ट्रेच करायचा आहे सेम 1 ते 10 काउंटिंग। आता सेम आपण डावा पाय उजव्या मांडीवरती ठेवून विरुद्ध दिशेला बघायचा आहे, दोन्ही हात साईडला सेम 1 ते 10 काउंटिंग। रिलॅक्स करायचं आहे। आता यानंतर आपण करणार आहोत, आपल्याला मॅटवरती बसायचं आहे आणि यानंतर आपल्याला उजवा पाय जो आहे तो या पद्धतीने आपण लेफ्ट टू राईट करणार आहोत आणि जर तुमचा हात पोचत असेल तर आपल्याला हातांना लॉक करायचं आहे आणि पायाचे जे कोपरे आहेत म्हणजे जसे की आपल्या पायाची अँकल्स आणि गुडघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही हातांच्या कोपऱ्यांना ठेवायचं आहे आणि लेफ्ट टू राईट आपल्याला 1 ते 10 काउंटिंगपर्यंत करायचं आहे, जेणेकरून सायटिकाचा त्रास असेल तर तो कमी होण्यास मदत होतील आणि छान प्रकारे तुम्हाला सुद्धा अनुभव येईल। खाली तुम्हाला स्ट्रेच जाणवेल मांडीच्या दिशेने। रिलॅक्स करायचं आहे। आता जसं आपण उजव्या पायाचं केलं तसंच आपल्याला सेम डाव्या पायाचं सुद्धा करायचं आहे, रिलॅक्स करायचं आहे। आता सेम डावा पाय आधी सुरुवातीला लेफ्ट टू राईट हलवायचं आहे हातात घेऊन। जर तुम्हाला पूर्णपणे हात लॉक करून जमत असेल तर या पद्धतीने जरी केलं तरी हरकत नाही आहे। जशी जशी तुमची स्ट्रेचिंग्स वाढेल तुम्हाला जमत जाईल। आता आपण हातांना या पद्धतीने लॉक करून दोन्ही कोपऱ्यांवरती ठेवणार आहोत हातांच्या आणि लेफ्ट टू राईट आपल्याला हलवायचं आहे। एक ते 10 काउंटिंग, रिलॅक्स करायचं आहे हळूवार पद्धतीने। आपण आता मॅटवरती झोपणार आहोत। आता आपल्याला जो डावा पाय आहे तो आपल्याला गुडघ्यात वाकवायचा आहे। त्यानंतर आपल्याला हात जो लॉक करून आपल्याला मांडीच्या खालच्या दिशेने आपल्याला लॉक करून आपल्याला छातीजवळ पाय खेचायचा आहे, जेणेकरून तुम्हाला स्ट्रेचिंग जाणवेल मांडीच्या खालच्या दिशेने। त्याचबरोबर कमरेवरती सुद्धा खूप फायदेशीर आहे। आता आपण सेम उजव्या पायावरती करणार आहोत। हात लॉक करून
मांडीच्या खालच्या दिशेने आपल्याला छातीच्या दिशेने स्ट्रेचिंग्स करायचं आहे. या पद्धतीने खेचून रिलॅक्स करा. आता यानंतर आपण करणार आहोत दोन्ही पाय फोल्ड करणार आहोत. आता उजवा पाय जो आहे तो आपण डाव्या मांडीवरती ठेवून सेम हात लॉक करून उजव्या मांडीच्या खालच्या दिशेने आपल्याला स्ट्रेचिंग्स यायची आहेत. या पद्धतीने सायटिकावरती रामबाण उपाय आहे. आता सेम आपण उजवा पाय जो आहे तो डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे. डाव्या मांडीच्या खालून आपल्याला हात लॉक करून स्ट्रेच आपल्याला छातीच्या जवळ घेऊन यायचं आहे. जितकं छान अजून खेचता येईल तेवढं आपल्याला स्ट्रेचिंग द्यायचं आहे. तुम्हाला जितपत झेपेल तिथपर्यंतच आपल्याला पण स्ट्रेचिंग द्यायची, लक्षात ठेवा. जास्त एकदम जोर देऊन करू नका. जितपत तुम्हाला सहन होईल तिथपर्यंतच स्ट्रेचिंग द्यायची आहे. रिलॅक्स करायचं आहे. दोन्ही पाय पुन्हा आपण सरळ करणार आहोत. आता यानंतर आपल्याला एखादी ओढणीचा वापर करायचा आहे किंवा एखादा कपडा जे काही आपल्याकडे अवेलेबल असेल त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. आता यानंतर आपण डाव्या पायाच्या अँकलच्या खाली आपण त्याला ठेवणार आहोत आणि छान प्रकारे सरळ पाय आपण घेणार आहोत. कुठेही गुडघा वाकवायचा नाही, लक्षात ठेवा. आणि जितकं तुम्हाला छान आपल्या दिशेने खेचता येईल तितकं आपल्याला खेचायचं आहे. आपल्या दिशेने जितकं छान खेचता येईल खेचायचं आहे. स्ट्रेच करायचं आहे 1 ते 10 काउंटिंग. त्यानंतर स्थिर ठेवायचं आहे. रिलॅक्स करायचं. आता रिलॅक्स. आता जसं आपण डाव्या पायाचं केलं तसंच आपल्याला सेम उजव्या पायानेसुद्धा करायचं आहे. अँकलच्या इथे अडकवायचं आहे आणि सेम असे हात पुढे घेत आपल्याला पाय पूर्ण आपल्या दिशेने वळवायचा आहे. जेणेकरून तुम्हाला स्ट्रेचिंग्स जाणवेल. जिथपर्यंत तुम्हाला सुरुवातीला जाणवते तिथपर्यंत आपल्याला स्ट्रेचिंग्स करायचे, जेणेकरून रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होतो, ब्लड सर्क्युलेशन चांगल्या प्रकारे होतं. जिथे असं वाटतं गुडघा वाकतोय तर तिथं आपल्याला हलकसं दुसऱ्या हाताने गुडघ्यांवरती हात ठेवून सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1 ते 10 काउंटिंग आणि काउंटिंग वाढवत जायची आपल्याला. रिलॅक्स करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला तिळाच्या तेलाने किंवा ओव्याच्या तेलाने आपल्याला मालिश करायची आहे पायापासून ते कमरेपर्यंत. नक्कीच आराम मिळेल. आता यानंतर आपण सेम डावा पाय वरती घेणार आहोत. उचलून होल्ड करायचा आहे आपल्याला 1 ते 10 काउंटिंग. नसेल जमत तर आपण ओढणीच्या सहाय्यानेसुद्धा आपण होल्ड करू शकतो. आता उजवा पाय आपल्याला सरळ ठेवायचा आहे. होल्ड करायचा आहे 1 ते 10 काउंटिंग किंवा ओढणीचा वापर करून आपण होल्ड करू शकता. रिलॅक्स करायचं आहे. आता यानंतर दोन्ही पाय आपल्याला एकत्र वर उचलायचे आहेत. नसेल जमत तर हिपच्या खाली दोन्ही हात ठेवून आपण करू शकता. होल्ड करा 1 ते 10 काउंटिंग किंवा ओढणीचा वापर करून अँकलला अडकवून आपण दोन्ही पाय सरळ स्ट्रेच करू शकता. या पद्धतीने कमरेसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे. रिलॅक्स करायचं आहे. आता यानंतर सेम आपण दोन्ही पाय फोल्ड करून विरुद्ध दिशेला आपण ठेवणार आहोत आणि आपले जे डोकं आहे ते आपण विरुद्ध दिशेला ठेवणार आहोत. हात दोन्ही बाजूला ठेवायचे आहेत, जेणेकरून छान स्ट्रेचिंग्स मिळेल. आणि त्यानंतर आपल्याला अजून स्ट्रेचिंग वाढवण्यासाठी उजवा पाय जो आहे तो डाव्या मांडीवरती ठेवून या पद्धतीने स्ट्रेचिंग द्यायची आहे. आता सेम आपण डाव्या दिशेने पाय फिरवणार आहोत आणि विरुद्ध दिशेला आपल्याला बघायचं आहे. आता यानंतर डावा पाय जो आहे तो उजव्या मांडीवरती ठेवून अजून स्ट्रेचिंग्स आपल्याला वाढवायची आहे. 1 ते 10 काउंटिंग करायचं आहे. रिलॅक्स करा आणि हे असे तुम्हाला काउंटिंग वाढवत घेऊन जायचे, लक्षात ठेवा. रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत. असा वाला व्हिडिओ चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.